जर आपण पाहिलं तर आनंद माने सरकार क्रिकेटवरती विशेष त्यांचं प्रेम आहे आणि त्यांचा वाढदिवस दिनांक 6 ऑगस्ट रोजी आहे. परंतु आजपासूनच त्या वाढदिवस पर्वाची सुरुवात झाली असं म्हटलं तर काही हरकत नाही आहे. आज संपूर्ण आठवडाभर आपल्याला विविध सामाजिक उपक्रम पाहायला मिळतील कळंबोली या विभागामध्ये. आनंद माने सरकार शिवसेना उपशहर प्रमुख कळंबोली, त्याचबरोबर सुभाषजी गाडगे साहेब आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. आदरणीय विराटजी पवार साहेब हे देखील आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर पंकज सूर्यवंशी, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. मित्रांनो, सातत्यानं जर आपण पाहिलं तर विविध गीतांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच मंत्रमुग्ध करत असतात. गायक, लेखक, गीतकार, संगीतकार अशा विविध छटा त्यांच्या आपण नेहमीच पाहिल्यात. त्याचबरोबर सुदर्शनजी कांबळे साहेब असतील, मंगेशजी शिंदे साहेब असतील, नवनाथजी देवडकर साहेब असतील, बाळासाहेब कोरपे साहेब असतील आणि त्याचबरोबर आमचे आदरणीय मदनजी वगैरे साहेब देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर या सर्व उपस्थित मान्यवरांचं मात्र आपण करूयात पुनश्च एक वार मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि जाऊयात पहिल्या फेरीतील पुढील सामना, अर्थातच 5वा सामना आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र जय मल्हार फोर्स फिटनेस आयोजक संघ. चला, पंचांना विनंती आहे की आपण त्वरित सामना सुरू करण्याच्या सूचना करायच्या आहेत. दोनही ताकदवर संघ आहेत आणि आनंद माने सरकार यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा जय मल्हार फोर्स फिटनेस हा संघ आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. आदित्यप्रिया संघाचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. अनेक स्पर्धा आहेत की ज्या स्पर्धांमध्ये आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाची कामगिरी ही चमकदार राहिलेली आहे. सलग 2 स्पर्धा आपल्या नावावरती प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने या संघानं या वर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपली एक वेगळी छाप निर्माण केली आहे. तर सामन्याच्या दिशेने आपण वळतो आहोत. तर सामन्याला मात्र या ठिकाणी तर सुरुवात होते या सामन्याला. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप पहिल्या चेंडूवरती खडाघाती प्रहार. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होते. आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणची. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू ताबा मिळवणार तोपर्यंत मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. सुरुवात दमदार पहिल्या चेंडूवरती येतोय, खणखणीत चौकार. तर या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. आक्रमक सुरुवात मिळवून देण्यासाठी या ठिकाणी ही सलामीची जोडी नक्कीच ओळखली जाते. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस, कदाचित प्रीमेडिटेड हा फटका होता. पहिल्या चेंडूप्रमाणे याही चेंडूवरती रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु सागर अनुसेनं हेरलं होतं. धीम्या गतीचा चेंडू फेकला, थोडीशी उंची दिली चेंडूला आणि या धीम्या गतीच्या चेंडूला प्रॉपरली टाइम करता आलं नाहीये. सिंगल मात्र धावफलकावरती आले. एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ पुढे सरकलाय. धावा धावफलकावरती 2 चेंडूंच्या समाप्ती अखेर बिन बाद 5 ही धावसंख्या धावफलकावर. 5 रन्स ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे, परंतु अजूनपर्यंत पावसाची हजेरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली नाही. परंतु इथे मात्र पहा, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र कमालीचा टायमिंग आहे. सुरेश मोहितेच्या बॅट मधून येतोय दमदार स्ट्रोक. 6 धावा, षटकार. तर या ठिकाणी पहा पारितोषिक देखील आलंय. आय थिंक मंगेश 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतात. मंगेश बागल. प्रत्येक झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आनंद माने सरकार. आणि जर का हे पारितोषिक पटकावायचं असेल तर मात्र बाउंड्री लाईन वरती तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल. एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. तर आर्यन्स मित्रमंडळातर्फे अर्थातच या ठिकाणी पारितोषिक आलेलं मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच पिंटू याच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ओहो, यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फर्स्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीवरती आदळतोय, परंतु प्रयत्न खूप चांगला होता. अप्रतिम प्रयत्न या ठिकाणी राहिलाय.
तर एकूणच सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल. संघाची एकूण धावा संख्या 12 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर मात्र सिंगल, त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा एक सिंगल. एक मोठ्या फटक्यानंतर स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू होता. खरं तर फिरकेचा जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये करताना सागर अनुसे आपल्याला पाहायला मिळतोय. याही संघाची बांधणी खूप चांगल्या पद्धतीची यावर्षी आपल्याला पाहायला मिळते. खास करून पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांसाठी बऱ्याचशा युवा चेहऱ्यांना संधी देण्याचं काम आनंद माने सरकार यांच्या माध्यमातून या संघामध्ये केलं गेलंय. राहुल जाधव असतील, त्यांच्याकडे या संघाची धुरा दिली गेली आणि त्याचबरोबर सागर अनुसे अनुभवी खेळाडू या संघामध्ये जरूर पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू देखील फेकला जातोय निर्धाव. अंतिम 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजाचं पुनरागमन या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावा धावफलकावरती आल्या त्या बिनबाद 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 12 धावा धावफलकावरती. एक छोटीशी टीम मीटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहिली आणि सातत्यानं युवा खेळाडूंना प्रेरित करणं, सातत्यानं युवा खेळाडूंवरती विश्वास दर्शवणं, सातत्यानं युवा खेळाडूंच्या गुणवत्तेला एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं ही ओळख राहिली आहे. जय मल्हार फोर्स फिटनेस आणि या संघाचे सर्वेसर्वा, या संघाचे पुरस्कर्ते अर्थातच आनंद माने सरकार युवा चेहऱ्यांना सातत्यानं संधी देत राहत नवनवीन खेळाडू बनवण्याचं काम हे त्यांच्या जय मल्हार फोर्स फिटनेस संघाच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. चला, यानंतरची लढत असेल पहिल्या फेरीतील 6वी लढत अर्थातच रॉयल विरुद्ध नितेश 11. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला देखील विनंती आहे की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी संपर्क करायचा. यावेळेला अकोट टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, ज्या चेंडूवरती मात्र आक्रमक प्रहार करत असताना चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येईल. चेंडू 4 धावा. आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे सुरेश मोहिते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू सागर दरेकर, हे 2 खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या संपूर्ण स्पर्धांना आपण आमच्या ऑफिशियल सोशल मीडियावरती जरूर या ठिकाणी पाहू शकता आणि त्याकरता शंभूराज देखील आमच्या समेत या ठिकाणी जुडले गेलेत. या संपूर्ण स्पर्धेतील महत्त्वाचे क्षण ते आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपतायत आणि अगदी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून या सर्व स्पर्धांची इत्तंभूत माहिती. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. या षटकाराने संघ पुढे सरकतोय. 22 धावा धावफलकावरती आल्या. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तर या षटकारानं 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं अगदी पुढ्यामध्ये चेंडू होता. घणाघाती प्रहार केलाय. आजच्या दिवसातील सर्वात लांबलचक षटकार येतोय सुरेश मोहितेच्या बॅटमधून. लगातारचा हा दुसरा षटकार युवा गोलंदाजावरती दबाव बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि या प्रयत्नामध्ये मात्र काही अंशतः यशस्वी होताना देखील सुरेश मोहिते पाहायला मिळतोय. सुरेश मोहितेच्या फलंदाजीचा जर एकूणच आढावा घेतला तर 5 चेंडूंचा त्यानं सामना केला आणि तब्बल नाबाद 23 या धावासंख्येवरती खेळतोय. म्हणजे संघाच्या 28 पैकी 23 धावा या एकट्या सुरेश मोहितेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. नक्कीच सुरेश मोहिते म्हटलं तर चेंडू वेगानं शरीराच्या दिशेने येणं पसंत करतात आणि जितक्या वेगानं चेंडू येतो तितक्याच वेगानं तो सीमारेषेच्या बाहेर देखील पाठवण्याची धमक. आणखीन एक दमदार स्ट्रोक. या संपूर्ण स्पर्धेतील ही दुसरी षटकारांची हॅट्रिक आपण पाहतोय. सलगच्या 3 चेंडूवरती येतोय हा तिसरा षटकार. या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 चेंडू फेकलेत आणि तब्बल 22 धावा खर्च केल्यात. चेंडूची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये. आणि मोठ्या संख्येने क्रीडा रसिक आता मात्र मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ज्या करता ओळखली जाते त्या वरुण राजाची हजेरी मात्र अद्याप
मैदानावरती पाहायला मिळाली नाहीये. मागील काही दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरू आहे आणि श्रावणामध्ये बहुतांश वेळेला हे चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं. कधी सरसर कोसळणाऱ्या सरी असतात तर कधी कडकडीत ऊन आपल्याला पाहायला मिळतं. सर्वत्र हिरवळ या मैदानावरती पसरलेली आपल्याला पाहायला मिळते आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतो. सातत्यानं कमीत कमी 7 ते 8 स्पर्धा या प्रत्येक पावसाळी हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 1.5 ते 2 महिन्यांचा किंवा त्याही पेक्षा जास्त महिन्यांचा कालावधी आपल्याला पावसाळी रबर बॉल क्रिकेट पाहायला मिळते. याही वेळेला आणखीन एक दमदार स्ट्रोक. इथे मात्र आमच्या डीजेला मानवंदना दिली जाते. बऱ्याच वेळ डीजे थोडंसं बंद आहे त्यामुळे कदाचित डीजेच्या दिशेनं हा षटकार आलाय. 6 धावांसाठीचा सलगचा चौथा षटकार सुरेश मोहितेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज शिवा या गोलंदाजावरती केले गेलेलं हे आक्रमण हल्ला बोल. आणि गोलंदाज मात्र थोडासा मानसिक दडपणाखाली जरूर आहे परंतु सुरेश मोहिते इंटेन्शन क्लिअर आहे. याही वेळेला मोठा फटका. सलगचा हा 5वा षटकार सुरेश मोहितेच्या बॅटमधून येतोय. दमदार षटकार. सर्वात महागडं षटक आजच्या संपूर्ण दिवसभरातील. तब्बल धावा आल्या या षटकामध्ये 34 आणि सुरेश मोहितेचा जर विचार केला तर 8 चेंडूंमध्ये तब्बल 41 या धावा संख्येवरती खेळतोय. तर कमालीची फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेश मोहिते वन मॅन आर्मी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आणि एका चांगल्या लयमध्ये फलंदाजी करतायत. वैयक्तिक 41 या धावसंख्येवरती खेळतात आणि अवघ्या 8 चेंडूंचा सामना करत 6 षटकार या इनिंगमध्ये साकारलेत आणि एका चौकाराच्या मदतीनं आपल्या वैयक्तिक 41 या धावसंख्येवरती खेळत आहेत. तर 2 षटकांच्या समाप्ती अखेर 46 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. नवीन गोलंदाज हरिदास. नवीन गोलंदाज हरिदास आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय आणि या दरम्यान स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी देखील त्यांचा देखील शुभागमन आपल्याला काही क्षणातच या ठिकाणी या मुख्य मंचावरती पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असताना शिवसेनेच्या माध्यमातून कळंबोली शहर आणि कळंबोली शहराच्या आसपासच्या विभागामध्ये सातत्यानं समाजोपयोगी कामांचा ज्यांच्या माध्यमातून नेहमीच आयोजन केलं जातं आणि आम्हा सर्वांचा प्रेरणास्थान असणारे आदरणीय रामदास शेवाळे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे. खरं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांचं हे आयोजन क्रिकेट खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठीचं हे हक्काचं व्यासपीठ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय आणि जिल्हा प्रमुख चषकाची ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं आम्हाला नेहमीच ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान हे प्रत्येक कार्यामध्ये लाभतं ते आदरणीय रामदास शेवाळे साहेब जिल्हा प्रमुख यांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन होत असताना आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व मित्रांनो. सातत्यानं युवकांच्या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारं हे व्यक्तिमत्व आहे. सातत्यानं कळंबोली विभागामध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि त्याचबरोबर आरोग्यविषयक कार्यक्रमांचं आयोजन हे सातत्यानं त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि नेहमीच ज्यांचा कार्याचा बोलबाला या कळंबोली विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ते आदरणीय रामदास शेवाळे साहेबांचं या मुख्य मंचावरती शुभागमन होत आहे. काही क्षणातच आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील या ठिकाणी पाहणार आहोत. तर एकूणच धावसंख्या धावफलकावरती पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. 51 धावा धावफलकावरती आल्या आहेत. सांघिक अर्धशतक देखील गाठलं जात आहे. या ठिकाणी 50 धावा पूर्ण होत आहेत.
यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस होता, प्रॉपर टायमिंग नाही आहे. क्षेत्ररक्षक तैनात, जोपर्यंत चेंडू उचल होईल तोपर्यंत मात्र सिंगल धाव फलकावरती आले. सागर दरेकरनं आता देखील ओळखलंय की सुरेश मोहितेची बॅट चांगली मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे. तब्बल 41 धावा 8 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती राहणं ही संघासाठी जमेची बाजू असणार आहे. यावेळेला मात्र डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू 55 इशारा करतायत. 10 चेंडू आणि 44 या वैयक्तिक धावसंख्येवरती सुरेश मोहिते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक मोठा फटका आणि सांघिक धावसंख्येला पुन्हा एकदा उभारी देताना हा खेळाडू जरूर पाहायला मिळेल. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, मनगडाच्या साह्यानं चेंडू वळवला आहे. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं सुरेश मोहिते वैयक्तिक 45 तर संघाची एकूण धावसंख्या 54 धावा धावफलकावर. सागर दरेकर अद्यापही शांत खेळ मैदानावरती साकारताना. फ्लिक ऑफ द रिस्क, यावेळेला क्षेत्ररक्षक येईल परंतु चूक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न जरूर होईल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी होते समाप्त. षटकाची देखील या ठिकाणी समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अर्थात 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धाव फलकावरती 56 धावा, 56 रन्स ऑन द बोर्ड. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू असताना आपण पाहतोय जवळपास 56 धावा धावफलकावरती आल्या आहेत. परंतु सर्वांच्या नजरा आता मात्र लागल्या आहेत त्या मैदानाच्या दिशेनं खेळपट्टीवरती उभ्या असलेल्या अर्थातच सुरेश मोहितेकडे. कारण या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक, वैयक्तिक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळणार का? पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आघाडीच्या 3ही गोलंदाजाच्या तोंडचं पाणी पळवल्यानंतर पाण्याची आवश्यकता मात्र सुरेश मोहितेला या ठिकाणी भासते. प्रतिस्पर्धी संघावरती तुटून पडणं, आक्रमक खेळ मैदानावरती साकारणं याकरता सातत्यानं हा खेळाडू ओळखला जातो आणि तीच ओळख या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा वेळ जरूर घेतला जातोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा जरी असली तरी पावसाची थोडीशी कमतरता जरूर या ठिकाणी जाणवते. पावसाळी क्रिकेटचं हे वैशिष्ट्य आहे की वातावरण कसंही असो हा खेळ थांबत नाही. तो खेळ म्हणजे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि जर का वरुण राजाची जोरदार हजेरी झाली ना तर मात्र या स्पर्धेला आणखीनच रंगत आपल्याला आलेली जरूर पाहायला मिळते. अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गणेश अहिरे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला, प्रत्येक विकेट आणि प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 रुपयांचा पारितोषिक आहे गणेश अहिरेसाठी. आणि हे पारितोषिक मात्र पंकजी सूर्यवंशी आणि मंगेश बागल देखील अपेक्षित आहेत की एखादा झेल माझ्या दिशेनं आला तर मी देखील अनंत माने सरकार यांच्याकडून असणाऱ्या 500 रुपयाचा मानकरी ठरू शकतो. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. सुरेश मोहिते ओ याही वेळेला अवांतर. 2 चेंडू आतापर्यंत फेकले त्या षटकातील आणि 2ही चेंडू अवांतर राहिलेत. व गोलंदाज आय थिंक पहिल्यांदा गणेश अहिरे या ठिकाणी गोलंदाजी करतायत. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, हॅमर्ड केलाय. कमालीचा टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी, मात्र जाईल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार आणि या षटकाराबरोबरच सांघिक धावसंख्येमध्ये जरूर बदल होईल. परंतु वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतोय तो अर्थातच सुरेश मोहिते. बॅट उंचावत असताना आपल्या तमाम चाहत्यांना या ठिकाणी अभिवादन करत अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या पद्धतीचा विक्रम आपण पाहिला, युवराज सिंगनं 12 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं, अगदी त्याच विक्रमाची बरोबरी करताना 12 चेंडूंमध्ये 51 धावा सुरेश मोहितेच्या बॅटमधून देखील पाहायला मिळतात. कमालीची फलंदाजी.
64 या धावसंख्येवरती संघ पोहोचलाय. याही वेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. खरं तर क्षेत्ररक्षक राजेश तैनात आहेत. तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धाव फलकावरती येईल. आणखीन एक सुरेश मोहितेने अनेक विक्रम आपल्या नावावरती केलेत. याच मैदानावरती 4 चेंडू 24 धावांची गरज असताना त्यानं देखील लगातार 4 षटकार लगावलेत. या सामन्याचा जर विचार केला तर एका षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतरच्या सलग 5 चेंडूंवरती 5 षटकार त्यानं याच इनिंगमध्ये साकारलेत. 12 चेंडूमध्ये 51 धावा करणं हा आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड देखील त्यानं बरोबरी केली आहे. अनेक विक्रम या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु राहुल जाधवला विसरून चालणार नाहीये. राहुल जाधवनं या वर्षीच्या पहिल्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये 6 चेंडू 6 षटकार लगावण्याचा विक्रम देखील केलाय. म्हणजे विक्रमांची भरमार दोनही संघांनी केलेली आहे. परंतु कोणता संघ विजेता ठरणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. यावेळेला आणखीन एक मोठा फटका, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. गणेश स्वतः चेंडू खाली येतोय आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र झेल सुटतोय. दैव बलवत्तर ठरतंय या ठिकाणी फलंदाज सागर दरेकरचं. परंतु सागर दरेकर एक शांत संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. कदाचित प्रत्येक निर्धाव आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जरूर होतं आणि हे पारितोषिक गमावलं जातंय की काय. जवळपास 2 ते 3 अटेम्प्ट केल्या. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र झेल जमिनीला दान झाला. आणि हेच तर कौशल्य आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर स्लिपरी आउटफील्ड असतं, वेट आउटफील्ड असतं, ओलसरपणा मैदानावरती असतो. तिथे शरीराचं संतुलन साधणं ही तारेवरची कसरत असते. यावेळेला अक्कोट टप्प्याचा चेंडू होता. ही मी म्हणेन की निमंत्रण आहे आणि ते निमंत्रण मात्र स्वीकारले. एका इनिंगमध्ये 8वा षटकार फलंदाज सुरेश मोहितेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 74 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पहिल्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी देखील आहे. हा देखील एक विक्रम या 2 खेळाडूंनी आपल्या नावावरती केलाय. अनेक विक्रम या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये पाहायला मिळालीत. आणखीन एक अखूट टप्प्याचा चेंडू, हात खुले करण्याची संधी आणि ही संधी मात्र ग्रॅब करत असताना आणखीन एक दमदार स्ट्रोक, 6 धावांसाठीचा षटकार. तर पहिल्या सत्राच्या समाप्त्याखेर धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 80 धावा आणि 81 धावांचं भलं मोठं टार्गेट या ठिकाणी मात्र सेट केलं गेलं आहे. ते अर्थातच आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघानं जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस या संघासमोर. तर उपस्थित मान्यवरांना आपण विनंती करूयात की सर्वप्रथम आपण या स्पर्धांच्या व्यासपीठाचं उद्घाटन सोहळा करूयात आणि त्यानंतर मात्र आपण जाऊयात या स्पर्धेच्या विकेटचं पूजनाकरता. तर सर्व उपस्थित सन्माननीय अतिथी, ज्यामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आमचे मार्गदर्शक आदरणीय रामदास शेठ शेवाळे साहेब यांच्या शुभास्ते मात्र व्यासपीठावरील उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. रामदास शेवाळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित आनंद माने सरकार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा जिल्हा प्रमुख चषक 2025 चा हा दिमागदार सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मित्रांनो या ठिकाणी सुरू आहे आणि अखंडपणे उभा असलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व्यासपीठावरील हा उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना जिल्हा प्रमुख आदरणीय रामदास शेठ शेवाळे साहेबांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी या शिवछत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व्यासपीठावरील उद्घाटनाचा सोहळा संपन्न होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबर अगदी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण श्रीफळ वाढवून करतो आणि हा श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा औपचारिक उद्घाटन सोहळा, या व्यासपीठाचा औपचारिक उद्घाटन सोहळा हा सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते होत असताना यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये वापरले जाणारे विकेट आणि या विकेटचं पूजन, यष्ट्यांचं पूजन आपल्याला नक्कीच या मुख्य
मंचाच्या समोर असणाऱ्या या विकेटचं पूजन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये ज्या स्पर्धेमध्ये ही विकेट वापरली जाते, तर सर्व सन्माननीय पाहुणे खेळपट्टीच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात. आनंद माने सरकार, शिवसेना उपशहर प्रमुख कळंबोली. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ज्यांचं नेहमीच अमूल्य मार्गदर्शन आमच्यासाठी प्रेरणादायी ठरतं ते आदरणीय रामदास शेवाळे साहेब, जिल्हा प्रमुख शिवसेना. त्याचबरोबर सुभाषजी गाडगे साहेब, विराटजी पवार साहेब, पंकजजी सूर्यवंशी, तुषारभाऊ जाधव, त्याचबरोबर सुदर्शन कांबळे, मंगेश शिंदे, नवनाथ देवळकर, काकासाहेब कोरपे या सर्व उपस्थितांच्या माध्यमातून मात्र ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. तर अगदी ऑन स्क्रीन आपण पाहू शकता या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर कळंबोली क्रिकेटचं हे वैशिष्ट्य राहिलं, स्पर्धा ऑन टाईम सुरू होतात आणि ज्यावेळेला मान्यवरांची उपस्थिती लाभते त्यावेळेला आपण त्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील संपन्न करतो, ज्यामुळे जास्तीत जास्त संघांना या ठिकाणी संधी दिली जाते. आणि हेच कारण आहे की आज संपूर्ण दिवसभरामध्ये जरी ही एकदिवसीय स्पर्धा असली तरी 16 संघांना मात्र या ठिकाणी संधी दिली गेली आहे. तर या ठिकाणी आपण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहतोय अगदी ऑन स्क्रीन PTC लाईव्हच्या माध्यमातून.
उद्घाटन सोहळा आपण सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते या ठिकाणी पाहिला आणि पुन्हा एकदा आमचे सर्व सन्माननीय पाहुणे आणि या मुख्य मंचावरती विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची फटकेबाजी आपण जरूर दररोज पाहतो, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती देखील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जरूर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली। स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी पाहिला आणि पुन्हा एकदा आमचे मान्यवर अतिथी आमच्या मुख्य मंचावरती स्थानापन्न होत असताना एक अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा रामदास शेवाळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित आनंद माने अर्थातच माने सरकार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खरं तर 6 ऑगस्ट रोजी हा वाढदिवस सोहळा आहे, परंतु आजपासूनच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देऊयात आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ज्यांना ओळखलं जातं रायगड जिल्ह्याचं कणखर नेतृत्व रायगड जिल्हा प्रमुख आदरणीय रामदास शेठ शेवाळे साहेब देखील आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात, ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण नुकताच या ठिकाणी पाहिला। आणि चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात। पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय। दमदार खेळी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली। वैयक्तिक अर्धशतक पहिलं वैयक्तिक अर्धशतक आपण या स्पर्धेतील पाहिलं। तर चला पंचांना विनंती असेल सामना त्वरित सुरू करण्याच्या सूचना पण करायच्या। तर पुढील सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी केला जाईल। अर्थातच सामना असेल रॉयल ए विरुद्ध नितेश 11। इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस खरं तर होणं अपेक्षित होता, परंतु उद्घाटन सोहळा होता आणि त्या उद्घाटन सोहळ्यानंतर मी पुन्हा एकदा विनंती करेन रॉयल ए संघाचा संघनायक आणि नितेश 11 संघाचा संघनायक लगेचच टॉस या ठिकाणी केला जाईल। तर टॉस या ठिकाणी केला जातोय। अर्थातच पहिल्या फेरीतील 6व्या सामन्याकडे आपण वळू आणि या 6व्या सामन्याचा टॉस मात्र सन्माननीय पाहुणे आदरणीय रामदास शेवाळे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस या ठिकाणी केला जातोय। नुकताच आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिला। पहिल्या फेरीतील 6वी लढत आणि त्या लढतीचा हा टॉस या ठिकाणी केला जातोय। ह्याच्या खाली उभं राहून देशाकरता मायमाऊली करता गावली करता एक्क्याऐंशी धावांचा 80 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर त्या धावांचा पाठलाग करत असताना पहिली विकेट देखील या ठिकाणी गमावली जाते। सागर अनुसे एक्क्याऐंशी धावांचा पाठलाग करण्याची जी मानसिकता आहे ती दोनही आघाडीच्या फलंदाजांवरती थोडासा दबाव निर्माण करणारी, कारण लक्ष्य मोठं आहे 81 धावांचं आणि या 81 धावांचा पाठलाग करताना मात्र पहिली विकेट या ठिकाणी गमावले गेले। नवीन बॅटर गणेश शाहीर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। इन ॲट नंबर 3
अपेक्षेपेक्षा थोडंसं लवकरच गणेशला मैदानाच्या आतमध्ये येण्याची संधी मिळते. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज नेहमीच कोणत्याही संघाचा एक सर्वोत्तम खेळाडू असतो, हे आपण नेहमीच या गोष्टीचा उल्लेख करतो. कारण परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची धमक ज्या खेळाडूमध्ये असते तो खेळाडू नेहमीच आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळतो. परंतु इथे मात्र पहा, वेग वाढण्याच्या प्रयत्नात खांद्यांचा वापर, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. आणि इथून जर आपण विचार केला तर मात्र दुसरी धाव घेण्याचा मानस जरूर होता. ओव्हर शोल्डर हाईट आपल्याला हा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. पंचांचा अवांतरचा इशारा येईल. 1+1 एकूण 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. आणि या 2 धावेनं संघ मात्र पुढे सरकत असताना धावा धावफलकावरती अर्थातच 2 धावा. पहिला फलंदाज 0 या धावसंख्येवरती बाद झाला. यावेळेला मात्र पॅडलाईन वरचा चेंडू होता. मनगडाच्या साह्यानं चेंडू वळवण्याचा मानस खरं तर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट देखील या ठिकाणी पाहायला मिळते. पंच ऑफ द बॅट या ठिकाणी इशारा करतायत. प्रॉपर टायमिंग सागरलाही साधता आलं नव्हतं. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर राहुल देखील स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आहे सागर दरेकरची धारदार आणि अचूक दिशावरती होणारी गोलंदाजी. हो, याही वेळेला चांगला चेंडू होता. खांद्यांचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातोय. सागर दरेकरचा जर आपण विचार केला तर सातत्यानं एक अष्टपैलू कामगिरी त्यांच्या माध्यमातून संघासाठी नेहमीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. मग ती गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, या तीनही विभागामध्ये अप्रतिम कौशल्यपूर्ण कामगिरी ही नेहमीच आपल्याला सागर दरेकरची पाहायला मिळते. आज थोडंसं शांत फलंदाजीमध्ये जरूर पाहिला, कारण सुरेश मोहिते ची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली. परंतु राहुल जाधव आणखीन एक दमदार स्ट्रोक. पाठलाग करत असताना राहुल जाधवचं कॉन्ट्रीब्युशन हे सर्वाधिक महत्त्वाचं असणार आहे. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला सागर दरेकरनं. वेग देखील जर आपण पाहिलं तर मागील चेंडूवरती कमी होता, परंतु यावेळेला मात्र वेगानं चेंडू केलाय. सौरभ अतिशय वेगानं चेंडूवरती येतोय. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक म्हणून देखील आहे आणि फलंदाजी म्हणून त्याची नेहमीच उपयुक्तता संघासाठी सर्वाधिक महत्त्वाची राहिली. परंतु आज चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे सुरेश मोहिते, ज्यानं अर्धशतकीय खेळी या सामन्यामध्ये केली. अप्रतिम कामगिरी राहिली फलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेला सागर दरेकर ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा चेंडू होता. फ्लाईट करण्याचा प्रयत्न, दिशेवरचं नियंत्रण हरपलं जात आहे. अवांतरचा चेंडू, पंचांचा इशारा येईल आणि या अवांतर धावसंख्येनं का होईना संघ मात्र पुढे सरकत असताना 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गणेश आहिरे याकडे देखील क्षमता आहेत मोठ्या फटक्यांची. फक्त गरज सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांची असणार आहे. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. ऑलमोस्ट प्रति षटकाचा जर विचार केला तर 20 पेक्षाही जास्त च्या सरासरीनं ज्यावेळेला तुम्हाला धावा बनवायच्या असतात प्रत्येक षटकामध्ये, त्यावेळेला 6 चेंडूमध्ये किमान 3 मोठे फटके येणं नितांत गरजेचं असतं. षटक या ठिकाणी समाप्त झालंय. एक गडी बाद 13 ही धावसंख्या जरूर या ठिकाणी आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. 14 ही धावसंख्या, माफ करा. अंपायरला आवाज द्या. तर या ठिकाणी पहा, मॅन ऑफ द मॅच साठी या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर एक वेगळी संकल्पना. खरं तर रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून आपण बऱ्याच वेळेला पाहतो, वाहतूक नियंत्रण कक्षामधून आपल्याला किंबहुना त्यांच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा सूचना येत असतात. आणि खास करून तरुणाई ज्यावेळेला 2 व्हीलर ड्राईव्ह करत असतात त्यावेळेला मात्र त्यांच्या डोक्यावरती हेल्मेट असणं
हे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वाचं असतं आणि कदाचित हीच गरज ओळखत असताना प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी मात्र आपण या ठिकाणी हेल्मेट देऊन प्रत्येक मॅन ऑफ द मॅच विजेत्या खेळाडूला मात्र सन्मानित करणार आहोत. परंतु इथे आणखीन एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधून जो देऊन जातोय तब्बल 6 धावा. षटकार. तर पहिल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला परेश कडके. दुसऱ्या प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला तो अर्थातच चेतन. तिसऱ्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अर्थातच सतीश थोरात आणि चौथ्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच ठरला तो पिंटू. या सर्व चारही विजेत्या खेळाडूंना विनंती आहे की आपापलं पारितोषिक आपण स्वीकारायचं. यावेळेला मात्र आणखीन एक दमदार स्ट्रोक. गरज आहे 81 धावांचा पाठलाग करत असताना या प्रकारच्या फटक्यांची आणि ती गरज मात्र पूर्ण करत असताना आणखीन एक दमदार स्ट्रोक. षटकार. अजूनही 16 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गणेश आहिरे बॅक टू बॅक 2 सिक्सेस त्याच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळालेत. परंतु सुरेश मोहिते मित्रांनो पहिल्या सत्रामध्ये त्यांची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी 12 चेंडूमध्ये वैयक्तिक अर्धशतकीय खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला आणि यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध करत असताना खरं तर पहिल्या 2 चेंडूवरती गणेश आहिरे थोडेसे आक्रमक होताना आपल्याला जरूर पाहायला मिळाले आणि गरज देखील आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही 81 धावांचा पाठलाग करता त्यावेळेला मात्र धावांचा पाठलाग करत असताना मोठी फटकेबाजी तुमच्या माध्यमातून होणं ही संघासाठी जमेची बाजू असते. इथे मात्र चेंडू लेफ्ट करण्याचा प्रयत्न पंचांकडे आचाळभूत नजरेनं पाहिलं जरूर जात आहे. परंतु पंच या ठिकाणी इशारा करतायत की इट्स अ फेअर डिलिव्हरी. अजूनही येणारे 14 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. राहुल 5 चेंडू आणि 13 धावांवरती खेळतोय गणेश. 4 चेंडू आणि 9 या धावसंख्येवरती राहुल खेळत आहेत आणि दोनही खेळाडू आक्रमक आहेत. यावेळेला मात्र समोरच्या दिशेला चेंडू उडवलाय जरूर आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय बिग हिट. षटकार. अपेक्षित चेंडूने उसळी घेतली नाहीये. अपेक्षेपेक्षा थोडासा कमी उसळी घेणारा चेंडू होता आणि हेच कारण होतं की चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर या ठिकाणी धावफलकावरती अंकित होईल. 2 षटकांचा पण अजूनही 12 चेंडू आणि 48 धावांची गरज. अर्थातच 12 चेंडूंचा खेळ संपला आणि या धावा धावफलकावरती मात्र आपण पाहतोय 33 धावा.
दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये धावा आल्या 33. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि तब्बल 48 धावांची गरज. मॅन ऑफ द मॅच साठी दिल्या जाणाऱ्या हेल्मेट एक आगळीवेगळी संकल्पना. सुरक्षिततेच्या माध्यमातून नेहमी आपल्याला आवाहन केलं जातं की 2 व्हीलर चालवत असताना हेल्मेट परिधान करा, ज्यानं तुमच्या नक्कीच या ठिकाणी म्हणेन की तुमचा जीव हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. सुरक्षिततेचा उपाययोजना म्हणून आपण नेहमीच हेल्मेट परिधान करूनच 2 व्हीलर ड्राईव्ह करावी हा नेहमी संदेश आपल्याला देत असतात. आणि या स्पर्धेच्या आयोजकांची ही एक आगळीवेगळी संकल्पना की प्रत्येक मॅन ऑफ द मॅच विजेत्या खेळाडूला मात्र आपण हेल्मेट देऊन या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. पहिली विकेट पहिल्या षटकामध्ये आली, त्यानंतर एक चांगली भागीदारी दोनही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. परंतु गणेश आक्रमक होत असताना त्याची विकेट मिळवणं गरजेचं होतं हे साहिलनं ओळखलं आणि आपल्या पहिल्याच चेंडूवरती मात्र त्यानं गणेशला तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जाणारे मंगेश. अकरा चेंडू आणि 48 धावांची अजूनही गरज. इथे मात्र डाव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू आहे. वेगवान होता परंतु दिशाहीन होता. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धाव या ठिकाणी जरूर धावफलकावरती अंकित केली जाईल. 81 धावांचं लक्ष आहे. 34 धावा धावफलकावरती आल्यात म्हणजे अजूनही 47. गोलंदाज साहिल, थोडासा दिशा बदलली जाते. यावेळेला मात्र जोरकस प्रहार, दमदार स्ट्रोक. सामना अजून संपला नाहीये हे सांगणारा मंगेशच्या बॅटमधून बेगेट. खरं तर मंगेश देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सुचवत आहेत की होय सामना अजून संपलेला नाहीये, कारण अजूनही येणारे 10 चेंडू आणि 41 धावांची गरज. नथिंग इज इम्पॉसिबल क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. स्विंग अँड मिस पद्धतीचा हा चेंडू होता. खरं तर साहिल वरती आक्रमण करणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. निर्धाव चेंडू, षटकारानंतर आलेला हा निर्धाव चेंडू कुठेतरी आत्मविश्वास देऊन जाईल. परंतु पुन्हा एकदा आणखीन एक बिग हिट षटकार. कुठेतरी ज्या विजयाच्या आशा आहेत त्या पुन्हा एकदा विजयाच्या आशा पल्लवित करणारी ही मंगेशची इनिंग मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 27 धावा. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की नथिंग इज इम्पॉसिबल, किंबहुना कोणतीही धावसंख्या ही क्रिकेटमध्ये सुरक्षित मानली जात नाही. ज्यावेळेला 80 धावा धावफलकावरती आले त्यावेळेला असं वाटलं की कदाचित एकतर्फा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल की काय, परंतु ज्या पद्धतीनं मंगेशनं
आक्रमक खेळ या मैदानावरती साकारलाय. इक्वेशन आता मात्र आलं. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धावांची गरज. आणि पहा या ठिकाणी आता मात्र सुवर्ण संधी आहे, कारण सामना जर का जिंकला 6 चेंडू 27 धावा जर का धावफलकावरती उभारल्या गेल्या तर आनंद माने सरकार यांच्याकडून कॅश प्राइज तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. मंगेश चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. राहुलचा जर आपण विचार केला ना तर नो डाऊट या पहिल्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये राहुलनं 6 चेंडू 6 षटकार लगावण्याचा विक्रम देखील केलाय. आणि अशा खेळाडू समोर 6 चेंडू 27 धावा हे तितकं मोठं आव्हान नसणार आहे. परंतु क्रिकेट आहे. अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज विलास कदम. पावसाळी रबर बॉल मध्ये आय थिंक विलास कदम पुन्हा एकदा पुनरागमन करताना पाहायला मिळतात. राहुल साठीचा चेंडू होता. खरं तर ही सुवर्ण संधी होती राहुलला. कनेक्ट करता आलं नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय.
वरती उभारल्या गेल्या. 81 धावांचा पाठलाग करायचा होता आणि इथे जर आपण पाहिलं तर आता मात्र समीकरण येऊन ठेपलं. येणारे 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. 12 धावा जरी आल्या तरी देखील फलंदाजी करणारा जय मल्हार फोर्स फिटनेस हा संघ हा सामन्यामध्ये विजेता होऊ शकतो. पहिल्या सत्रामध्ये केल्या गेलेल्या चुका आता डोळ्यासमोर उभ्या राहत असतील. कदाचित त्या चुका केल्या नसत्या तर काहीसं चित्र या सामन्याचं आपल्याला वेगळं जरूर पाहायला मिळालं असतं. या ठिकाणी जर आपण विचार केला तर मात्र 2 चेंडू 13 धावा. अजूनही दोनही संघाच्या बाजूनं सामना समान पद्धतीनं झुकलेला. थोडंसं चिंतेचं वातावरण, टेन्शनचं वातावरण दोनही संघाच्या चंबूमध्ये जरूर पाहायला मिळतंय. आणि इथे आपल्या सिनियर खेळाडूकडनं मात्र दिलं गेलेलं जे मार्गदर्शन आहे ते विलाससाठी कितपत योग्य ठरणार आहे. प्रतीक ठाकूरचा विचार केला तर इंजरी शी झगडताना हा खेळाडू आपण पाहिला, त्यामुळे कदाचित त्याची भूमिका संघामध्ये केवळ एक खेळाडू म्हणून राहिलेली आहे. एक चांगलं नेतृत्व त्याचं आपण नेहमीच पाहिलंय, परंतु गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, या प्रत्येकामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. अजून येणारे 2 चेंडू पहा, इथे जो मोमेंटम आहे ना तो मोमेंटम कायम ठेवावा लागेल राहुलला, कारण हा क्रिकेट खेळ जो आहे तो मोमेंटमचा खेळ आहे. अगदी विश्वचषकाचा सामना आपण पाहिला, ऋषभ पंतनं केली गेलेली जी चालाकी होती आणि तिथून साऊथ आफ्रिकन संघाचा तो रिदम होता तो ब्रेक झाला आणि भारतीय संघानं पुन्हा एकदा विश्वचषकावरती आपलं नाव कोरलं. 2 चेंडू 13 राहुलच्या बॅटमधून, परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. याच प्रकारच्या खेळाची अपेक्षा होती क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजाला आणि अगदी तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. मिस टायमिंग स्ट्रोक आला आणि अवघ्या 2 धावा इथे आल्या. इक्वेशन आता मात्र बदललंय, ते 1 चेंडू आणि 11 धावांची गरज. 1 चेंडू 11 धावा आणि जर का या चेंडूवरती षटकार आला ना तर मात्र पहिल्या सत्रामध्ये केलेल्या चुका आपसुकपणे तुमच्या डोळ्यासमोर उभ्या राहतील. परंतु इथे अजूनही संधी आहे, कारण याच मैदानावर 1 चेंडू 11 धावा होताना देखील आपण पाहिल्यात. अवांतरचा इशारा होईल. यस, या ठिकाणी पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवला. आणखीन एक धाव फलकावरती अंकित केली जाईल. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज. इथे चूक करणं म्हणजे संघाला पराभवाच्या गर्तेमध्ये ढकलणं. राहुल थोडासा उशिरा का होईना, परंतु राहुलच्या बॅटमधून जरूर आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली, परंतु शर्ते शेवटी विलासनं मात्र आपली गुणवत्ता सिद्ध केली. अंतिम चेंडू फेकलाय, निर्धाव, कोणत्याही प्रकारची धाव नाही आणि तब्बल 9 धावेनं मात्र या ठिकाणी हा सामना जिंकला. तर पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच परेश कडके, दुसऱ्या